आणि स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्हाला हे राजकारण काही घेणं नाही, आमच्या मागण्या मंजूर झाल्या, आम्ही तर थांबू. प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार उभा करायचा आणि सर्व मराठ्यांनी त्याला मतदान करायचं. मतपेटीतून मराठा समाजाने ताकद दाखवून द्यायची. शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण आहे, बेकारीची जाण आहे, आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेची जाण आहे, आपली शिक्षण व्यवस्था याच्या बाबतीतली जाण आहे. हजारो उमेदवार करायचे, निवडणुकीची प्रक्रिया प्रभावी पाडायची आणि हाणून पाडायची. माननीय जरांगे पाटलांनी काही सूचना सभेसमोर मांडल्या आणि त्याला समाजानं काही ठरावांना एक मतानं मंजुरी दिलेली. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी विषय मांडला होता की एखाद्या पक्षाला पाठिंबा द्यावा, परंतु त्याला एक मतानं त्याला विरोध करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा हा जो ठराव होता की आपल्या आंदोलकापैकी उभे राहायचंय, एक उमेदवार उभे करायचा आहे प्रत्येक मतदारसंघातून, आणि ह्या प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार उभा करायचा आणि सर्व मराठ्यांनी त्याला मतदान करायचं. असा प्रस्ताव जेव्हा टाकला तेव्हा संपूर्ण मराठा समाजाने त्याला एकमुखानं याला पाठिंबा दिलेला आहे. अशा पद्धतीने आजचा हा महत्वाचा ठराव अंतरवाली सराटीमध्ये पार पडलेला आहे. लाखोच्या संख्येनं आज भूतोन भविष्यती बैठक ही झालेली. बैठका अशा नसतात, बैठका मोजक्या लोकात असतात, परंतु जरांगे पाटलांनी ही जी परंपरा महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू केली लोकशाहीची आणि इमानदारीची, सर्व लोकांच्या समोर ही प्रक्रियामध्ये आज हा निर्णय झालेला आहे. सर्वसामान्य लोकांचं हेच मत आहे की या व्यवस्थेनं आणि या सरकारनं आम्हाला जवळजवळ 7 महिन्यापासून जरांगे पाटलांना घुमवत आणून बेकूफ बनवलेलं आहे, फसवलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या, आमच्या ज्या मागण्या होत्या, ह्या सरकारनं वेळोवेळी वेळ काढूपणा करून शेवटी आचारसंहितेच्या याच्यामध्ये आम्हाला आणलेलं आहे. आणि स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलं की आम्हाला हे राजकारण काही घेणं नाही, आमच्या मागण्या मंजूर झाल्या, आम्ही तर थांबू. परंतु यांच्या मानसिकतेमध्ये आम्हाला आरक्षण द्यावं, 20% आपल्या 50% आतलं आणि कुणबीमधूनच आरक्षण द्यावं, ही कुठली नियत ह्या सरकारची दिसून आलेली नाही. म्हणून निर्वाणीचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे की आता मतपेटीतून मराठा समाजाने ताकद दाखवून द्यायची. हा ठराव झालेला आहे. आरक्षणाचा हा मुद्दा आहे म्हणून हा, आणि आता निवडणुकीचं वातावरण आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालेला आहे. पण आपण जे म्हणता की नुसत्या आरक्षणानुसारच उमेदवार निवडून देतील का लोक, तर खरोखर हा विषय आहे. तर असेच उमेदवार जरांगे पाटील आणि संपूर्ण समाज हे उमेदवार निवडतील की त्याला कायद्याचं ज्ञान आहे, त्यांना इतर प्रश्नाची जाण आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण आहे, बेकारीची जाण आहे, आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेची जाण आहे, आपली शिक्षण व्यवस्था याच्या बाबतीतली जाण आहे. ह्या सर्व बाबतीत जे काही उमेदवार असतील आणि ते याच्यावर पुढं भविष्यामध्ये काम करू शकतील असे उमेदवार हा मराठा समाज देण्याचा प्रयत्न करतील अशी मला खात्री वाटते. हा एक प्रश्न आहे. परंतु या आंदोलनामध्ये आपण पाहिलेलं आहे, मराठ्याचं हे आंदोलन असलं आणि मराठ्यानंच आता मराठ्याच्या ह्या आंदोलनातून उमेदवार उभा करायचा असला, परंतु तशी भूमिका आणि तसा ठराव आज झालेला नाही. कोणत्याही जातीचा एखादा उमेदवार असू द्या किंवा आरक्षित जागा असेल एखादी, त्या ठिकाणी इतर जातीचा जरी उमेदवार असला त्याला सुद्धा आम्हाला एक मतानं ह्या आंदोलकापैकी एक उमेदवार आम्हाला इतर जातीचा सुद्धा उभा करायचा आहे. आणि असे अनेक संघटना आमच्या या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि या संघटनेपैकी सुद्धा आमचे उमेदवार आता उभे राहणार आहेत आणि त्यांना सुद्धा आम्ही मतदान करणार आहेत. म्हणून आमचा जर उमेदवार उभा राहिला तर त्यांना इतर समाज सुद्धा मतदान करणार आहे. म्हणून तो प्रश्न इथं आता येणार नाही. हजारो उमेदवार आता राहणार नाही, तो मुद्दा आता मागे पडलेला आहे. ते झालं, समाजानं तो निर्णय घेतला होता, हजारो उमेदवार करायचे, निवडणुकीची प्रक्रिया प्रभावी पाडायची आणि हाणून पाडायची. तो मुद्दा आजच्या बैठकीमध्ये बंद करण्यात आलेला आहे. फक्त आता आंदोलकापैकी एका मतदारसंघामध्ये एकच उमेदवार उभा राहणार आहे. हा उमेदवार आता आजच्या बैठकीमध्ये त्यांनी पुन्हा एक माहिती सांगितली की आज तुम्ही आपापल्या गावात जायचं आणि आपापल्या गावामध्ये किती मतदान ह्या उमेदवार आंदोलनामधून उभे राहणाऱ्या उमेदवाराला आज नाव डिक्लेअर नाही, त्याला तुम्ही मतदान करणार का, याचा हिशोब आम्ही आता ह्या 30 तारखेपर्यंत प्रत्येक गावामध्ये जाऊन घेणार आहेत. आणि हा सगळा अहवाल आम्ही 30 तारखेला जरांगे पाटलाला पूर्ण मतदारसंघाचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा हिशोब आम्ही जरांगे पाटलाला देणार आहे 30 तारखेच्या मीटिंगमध्ये. आणि ते आता मोठी मीटिंग होणार नाही, ते पत्रकार परिषदेमधून त्यांचे उमेदवार हे घोषित करणार आहे. मराठा मतदाराचं जे प्राबल्य आहे जवळ 17 ते 18 मतदारसंघामध्ये आहे आणि हे 17 ते 18 याच्यामध्ये जर एक शिक्क्यानं जर मराठ्यांनी मतदान केलं तर निवडून येण्याला आमचे 18 खासदार याला काहीच म्हणजे वावगं नाही, हे निवडून येणारच आहे.
आणि बाकीचे समाज आमच्या सोबत असल्यामुळे आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये आमचं मतदान त्यांना असल्यामुळे म्हणजे ही संख्या 18च्या पुढे जाऊ शकते आणि नवे काही तर पूर्णच्या पूर्ण सीट आमच्या ह्या आंदोलकांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये लागू शकतात. तर ही सगळ्यात महत्वाची गोम आहे. आजपर्यंत प्रत्येक पक्षामध्ये निवडून येणारा खासदार मराठा, निवडून हरणारा नंबर 2चा मराठा, त्याच्या 3ऱ्या नंबरचा मराठा, 4थ्या नंबरचा मराठा, हे सगळे मतदान घेणारे, मतदान निवडून येणारे हे सगळे लोक होते. हे आमच्या आंदोलनामध्ये आम्हाला कुठेही काम आले नाही, म्हणून यांच्याबद्दल संपूर्ण समाजामध्ये तीव्र नापसंती आहे. आता यांनी, मी तर असं म्हणेल की आता यांनी उभे राहू नये, एक आंदोलनाचा भाग म्हणून आता आमच्या उमेदवाराच्या पाठीशी यांनी उभं राहावं आणि आमचे हे लोक निवडून द्यावे, कारण तुम्हाला आता मतदानच लोक करणार नाहीत. आणि म्हणून आता ही निवडणूक आता त्यांच्यासाठी आता अवघड होऊन बसलेला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात जे वंचित होत आम्हाला आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही, आमच्या समाजाची अवस्था वाईट झालेली, अशा दलित पिचलेल्या अधिकारापासून दूर असलेल्या, आरक्षणापासून दूर असलेल्या समाजाचा हा लढा आहे. आणि ह्या लढ्यामध्ये आता संपूर्ण समाज एकवटलेला आहे. बाकीचे समाज सुद्धा आमच्या पाठीशी आहे आणि बाकीचे जे आरक्षण ज्या समाजाला मिळालं, ओबीसी समाजाला, त्यांना सुद्धा आरक्षणाचा फायदा काही लोकांनी, मोजक्या लोकांनी मिळू दिलेला नाही. म्हणून आता हे सर्व आंदोलकांच्या, आमच्या जरांगे पाटलाच्या पाठीशी हा संपूर्ण समाज आता एकवटलेला आहे.